दुसऱ्या एका न्यूट्रिशन विषयी मी बोलणार आहे. ते कदाचित आपण ऐकलेलं आहे किंवा नाही मला माहित नाही. मी 2014 पासून एका फॉरेनच्या ॲपवर माझा डाएट मॉनिटर करत होतो आणि त्यामुळे मला ही न्यूट्रिशनची सवय लागली. त्या न्यूट्रिशनमध्ये मी नेहमी एक गोष्ट पाहायचे की माझं कोलिन आणि इन्सिटॉल हे मला कधीच पूर्ण व्हायचं नाही आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की तुमच्या हृदयाच्या आरोग्याशी हे कोलिन आणि इन्सिटॉल अतिशय महत्वाचं आहे. मग कोलिनचा जो मुख्य सोर्स आहे तो म्हणजे अंड. अंड्यातलं जर तुम्ही पिवळं घेतलं तर तुम्हाला कोलिन तुम्हाला सफिशियंट भेटतं. म्हणजे दोन अंड्यातलं पूर्ण पिवळं घेतलं तर तुम्हाला कोलिन भेटतं. मी आजकाल माझ्या आहारामध्ये तुम्ही पाहिले की 2 पिवळे अंडे समाविष्ट करून मला जर जास्त खायचे असेल तर मी 1 व्हाईट घेतो. आपल्या आहारामध्ये तसं आहे. त्यामुळे जर तुम्ही 2 अंडी घेत असाल तर तुम्हाला कोलिन भेटतं. भाजीपाल्यामधनं जेवढं पाहिजे तेवढं कोलिन मिळत नाही. जर आपल्याला कोलिन मिळत नसेल तर कोलिन विषयी आपण वाचा, कोलिन विषयी गुगल करा आणि तुम्हाला जर गुगल करून जर पटलं तर कोलिनचं सप्लिमेंट तुम्हाला अमेझॉनवर भेटेल. जनरली कोलिन हे सप्लिमेंट कोलिन व इन्सिटॉल ह्या दोन्हीच्या मिक्सिंगमध्ये येतं. 500 मिलीग्राम असतं, एकामध्ये 250-250 मिलीग्राम असतं. हे जर कोलिन आपण जर एक गोळी घेतली ती पण वॉटर सोल्युबल आहे. कधी कधी लोक असं म्हणतात की हा बी व्हिटॅमिनचाच भाग आहे. जर कोलिन घेतलं तर तुमच्या हृदयाच्या आरोग्याशी ते मदत करतं. त्याचा बऱ्याच केमिकल रिॲक्शनशी संबंध येतो. त्यामुळे कोलिन जर आपल्याला पटलं तर आपण सप्लिमेंटद्वारे सुद्धा आपल्या आहारामध्ये समाविष्ट करतात. तथापि आपल्या आहारामध्ये किंवा मी माझा जो चौरस आहारचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये 2 अंडे पिवळ्या सहित आहेत जी 500 रेग घ्यायची असं आपण म्हटलेलो आहे. त्यामुळे ह्या दोन्ही अंड्यामधून आपल्याला सफिशियंट कोलिन भेटणार आहे. त्यामुळे आपण योग्य तो निर्णय घ्या, परंतु कोलिनचा आहारात समावेश करावा असा माझा आपणास प्रामाणिकपणाचा सल्ला आहे.